786 नंबरच्या अँटिक नोटांना कोट्यवधीचं मूल्य असल्याचं आमिष दाखवून स्वतः फसलेला, मग आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी खोट्या लुटीचा बनाव रचणारा राकेश बाविस्कर अखेर पोलिसांच्या ताब्यात अडकलेला आहे. नोव्हेंबर 2024 पासून मेहता येस बँक नावाच्या यूट्यूब चॅनलवर शेअर मार्केटनं अँटिक नोटांचा प्रचार केला होता. 500 रुपयांची 786 नंबरची नोट 20 लाखात तर 100 रुपयांची विशेष सिरियल असलेली नोट 1 लाखात खरेदी केली जाईल असं सांगून बाविस्करकडून मोठी रक्कम उकळण्यात आली. ही रक्कम देऊनही व्यवहार होत नसल्याचं लक्षात आल्यानंतर बाविस्करनं कामगार संघटनेच्या पगारातील 15 लाखांची लूट झाल्याचं बनावट नाट्य घडवून आणलं. मात्र सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि अन्य पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी गटाचा पर्दाफाश केला. पिंपळगाव पोलिसांनी संशयिताकडून काही नोटा जप्त केल्या असून मेहता आणि ममता कंपनीशी झालेला त्यांचा संपर्कही तपासात उघड झालेला आहे. संशयित राकेश बाविस्करला न्यायालयात हजर केला असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास आता पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.